बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटपाठिकाणी पैसे घेऊन साहित्य वाटप करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने दमाणी नगर येथील कामगार कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। बांधकाम कामगारांची पिळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। वेळीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांकडून रॉकेलची बाटली हिसकावून घेत ताब्यात घेण्यात आले। घेऊन जाऊन मारल्यावर येतो का तुम्ही? निवेदन संबंध नाही तिने आम्हाला काय बोलले होते परवा दिवशी? गंभीर परिस्थिती आहे। आता खूप झालंय, खूप म्हणजे खूप झालंय। आता काय सांगून उपयोग नाहीये साहेब। आम्ही स्वतः ना आम्ही आत्मदान करून घेतो मी आमच्या स्वतः याच्यावर मी नाही खूप झालं साहेब। काय अहो न्याय आहे की नाही? 2 वर्ष झाले मी आंदोलन करतोय। आम्ही किती आंदोलन करायचं काय आहे की नाही? सांगा तुम्ही किती आंदोलन? अरे का ते लागलं बसलो आम्ही तर लागलं करायचं काय? याबाबत अधिक माहिती देताना कामगार नेते विष्णू कारंपुरी म्हणाले, बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वांनी मिळून गेल्या 4 दिवसापूर्वी सहाय्यक कामगार आयुक्तांना इशारा दिला होता की अक्कलकोट विभागाचे शंतनू शेटे आणि अतुल बिराजदार या ठेकेदाराचा ठेका रद्द करा, कारण बांधकाम कामगाराकडून मोफत भांडी देण्याच्या ऐवजी त्यांनी पैसे घेऊन भांडी देतो आणि त्याचबरोबर जे कोणी भांडीला पैसे देत नाहीत त्यांच्यावरही दादागिरी करतो। हे अत्यंत चुकीची आणि बांधकाम कामगार लुटण्याची एक प्रकार सरकारचा देखील अपमान आहे, म्हणून त्याचा ठेका रद्द करा अशा प्रकारची मागणी केली। आणि त्या मागणी जर पूर्ण नाही झालं तर आम्ही आज आत्मदानाचा आंदोलनाचा इशारा दिला। त्यानुसार आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही संयम पाळून सहाय्यक कामगारांची आयुक्ताची वाट बघितली, पण ते यायला तयार नाही आणि शेवटी आमचा संयमाचा अंत तुटला आणि आम्ही या ठिकाणी आत्मदानाचा प्रयत्न केला। आणि हे तर साधा आता आहे, क्या गुरु अभि सुरू म्हणल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर झाला, आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू आम्ही आणि कामगार मंत्र्यांच्या कार्यालयासमोर करू। वेळ पडल्यास केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आत्मदान करू आणि खऱ्या कामगारांना न्याय मिळवून देऊ। आणि जे पैसे घेऊन त्या ठिकाणी व्यवहार करतात की पैसे येतात त्यांचा धंदा आम्ही बंद करू आणि असलेला गुन्हा दाखल करण्याचा आमचा सूचना म्हणजे आमची मागणी असेल। आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे।